नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत लाईव्ह उडदाचं खळ की आपल्या चक्रधर कंपनीच्या मशीननं उडदाचं खळ कसं निघतंय आणि आपल्या समोर आहेत मशीन मालक. जरा त्यांच्याशी एक दोन गोष्टी बोलूयात. नमस्कार मालक. नमस्कार. आपलं नाव? अरुण पुकळे, बनपुरी. बनपुरी तालुका आटपाडी. आता आपण उडदाचं खळ केलं तर कसा माल निघतो किंवा काय? माल एक नंबर निघतो मशीनचा. ओके. मशीन माल फोडत नाही. ओके. आणि कमी लोकांमध्ये मळणी होते. साधारण किती वर्ष झालं तुम्ही हे मशीन घेऊन? ही मशीन मी 2 वर्ष होत आली. 2 वर्ष घेऊन मशीन झालं. या मशीनला 2 वर्षात काय अडचण वगैरे? नाही, काही सुद्धा अडचण नाही आतापर्यंत. आणि किती वर्ष झालं तुमचा मशिनीचा व्यवसाय? माझा 15 वर्ष झाले व्यवसाय मशीनचा. याच्या अगोदर मी मोठी मशीन आणलं होतं. बर. ते मशीन म्हणजे त्याला सगळं ब्लेड वगैरे ते माल फोडत होते भरपूर. हा. आणि त्या मशीनला लेबर सुद्धा जास्त लागला. ठीक आहे. आता एखाद्या खाळ्यावरती जर तुमची बाजरी, उडीद, मका या प्रकारची जर पिकं असतील तर अशा वेळी तुम्ही कुठल्या मशीनला जास्त रेफरन्स देताल किंवा करायची म्हटलं तर या मशीनला सेटिंग काय करावं लागतं? जर समजा एखाद्या शेतकऱ्याची बाजरी आहे आणि त्याचाच उडीद आहे तर ते तुम्ही कुठल्या सेटिंग न करता किंवा कसं करावं लागतं? अगोदर बाजरी मळल्यानंतर आम्ही लगेच 2 मिनिटांमध्ये 2 नट काढले का लगेच आतला ग्रिल बदलतो आणि चाळण बदलली का लगेच चालू होते. जागेवर शेवा लगेच चालू असते. म्हणजे याला पूर्वीच्या मशीन सारखं स्टड चेंज करणं वगैरे तसलं काही सुद्धा नाही. म्हणजे ज्या स्टडवर तुम्ही बाजरी करता त्याच्यावर ते सर्व धान्य काढतो. सगळी धान्य ग्रिल बदलणे थोड्या वेळेमध्ये कमी वेळेमध्ये काम होते पद्धती. आणि एक मशीन मालक या नात्यानं तुम्ही या मशीन बद्दल कितपत समाधानी आहात? भरपूर समाधानी. आणल्यापासून काही तक्रार नाही. काम व्यवस्थित करते, माल स्वच्छ काढते. दुसरी गोष्ट कमी लेबर मध्ये काम उरकते भरपूर. आणि महत्वाचं शेतकरी समाधानी आहे. शेतकरी भरपूर समाधानी. मशीनला नंबर आहे, बोलवते लोक या आमच्याकडे या. कमी वेळेत होते, कमी लोक लागतात त्याला, त्याच्यामुळं काम चांगलं करते मशीन. माल स्वच्छ काढते. आणि ठीक आहे. आता त्याला 3 ठिकाणी फॅन आहेत त्यामुळं माल एकदम प्युअरच निघतोय. मल्टी स्पीड मशीन पाहिजे असं स्पीड ठेवता येतं प्रत्येक पिकाच्या गरजेनुसार. ठीक आहे. आता साधारण एव्हरेज किती पडतं तुम्हाला? समजा बाजरी सारखं जर पीक तासाला 20-22 पोती काढतो आम्ही बाजरी. आणि जर उडीद असेल तर उडीद एक 5-6 पोती तरी निघतो. 5-6 क्विंटलच्या आसपास तुम्ही उडदाचं सुद्धा पीक करताय. ठीक आहे. आता या मशीन काढलेला आपण उडदाची क्वालिटी कशी आहे ती तुम्ही बघूयात. आता या मशीन काढलेला हा उडीद आहे. कुठल्याही प्रकारची घाण नाही, तुटफूट नाही, एकदम प्युअर माल निघतो. त्याच्यामध्ये घाण काही येत नाही. आणि दुसरी गोष्ट फोडत नाही मशीन. तुम्ही या घेता. तुम्ही या. हो तुम्ही या. आता याच ठिकाणी या भागातले एक प्रसिद्ध बागायतदार आपल्या समोर आहेत. तर आपण शेतकऱ्यांच्याही 2 गोष्टी बोलू. नमस्कार मालक. नमस्कार. आपलं नाव? आप्पा ठेंगले, बनपुरी. आप्पा ठेंगले, बनपुरी, तालुका आटपाडी. ओके. आणि सर तुम्ही? वसंत जायप्पा मेटकरी, बनपुरी, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली. ओके. आता हे एक प्रसिद्ध बागायतदार, या भागातले प्रसिद्ध असे बागायतदार आहेत. तुम्ही या मशीन बद्दल काय सांगाल? मशीन चांगलीच आहे आणि कमी वेळेत धान्य काढते ती काढते आणि कमी माणसात. कमी माणसात म्हणजे रोजगारी बिजगारी काय लावायची गरज नाही. ठीक आहे. शेतकरी म्हणून तुम्ही मशीनी बद्दल समाधानी आहात का? होय होय समाधानी. कमी लेबर मध्ये ही सगळं आतमध्ये टाकायचं म्हणा किंवा जास्त असं रोजगारी बोलवायचं हे असला काही प्रकार राहत नाही. याला कमी लेबर मध्ये होऊन जात आहे. मालाची क्वालिटी एकदम स्वच्छ निघतो. त्याच्यात गदाळ, ती कांड वगैरे असलं जे प्रकार असतो ते अजिबात निघतच नाही त्याच्यात. आणि महत्वाचं काय, त्याच्यात धान्य फुटत नाही. त्याच्यामुळं धान्याला कीड लागायचा जास्त प्रश्न येत नाही. आणि दुसरं असं बाहेर फेकणं वगैरे असं काय होतं? बाहेर म्हणजे असं धान्य बाहेर कचऱ्यात भुसकाटात ते धान्य वगैरे काय फेकत नाही. सगळ्यात महत्वाचं ते आहे. कारण तुमचं धान्याची क्वालिटी देऊन उपयोग नाही. जर तुमचं निम्म मटेरियल हे कचऱ्यात जात असेल तरी सुद्धा ती एक प्रकारचं कमी वेळात होतंय. जास्त महत्वाचं. एक बी सुद्धा जात नाही कचरा.
ते शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये नाही अशा प्रकार आता इतर पिकं म्हणजे तुम्ही आता हे आपण उडदाचं कळ बघितलं तर बाजरी गहू वगैरे इत्यादी बाकीच्या पिकांसाठी करताय. सगळीच मळले ते सगळीच एकदम व्यवस्थित काढतोय मशीन. ठीक आहे, काय अडचण गहू नाही. शाळू बाजरी म्हणजे मका. मशीन चक्रधर हे नाव किंवा चक्रधरचं मशीन हा. त्या मशीन बद्दल एक थोडक्यात 2 शब्दात सांगायचं म्हटलं तर काय सांगाल? मशीन हे एक नंबरच आहे, त्यामुळे काय अडचणच नाही मशीनची. तुम्ही 100% समाधानी आहात? 100% समाधान. अशा प्रकारे आपण तुम्हाला दुसऱ्या कुठल्या असं मशीनचा अनुभव आहे का? म्हणजे एखाद्या मशीनचं असं कुठल्या मशीननं तुम्ही पीक केलेलं आहे किंवा असं काय? मशीनचं म्हणजे कसं, यांच्याकडे जे एक दुसरं मशीन होतं बा. त्या मशीन मध्ये थोडस धान्याची फोटाफोट वगैरे हा. होत होती, जास्त लेबर लागायची, त्या कचऱ्यात धान्य जात होतं. हा. म्हणजे जे बुसकाटा त्या बुसकाटात धान्य जादा जात करून फोडतच होत फोडत होतं. म्हणजे धान्य फोडत होतं. त्याला वेळ पण जास्त लागत होता आणि ह्याला वेळ जरा कमी लागतो. त्याच्यामुळे ह्या मशीन बद्दल काय म्हणजे आम्ही तर समाधानी आहे शेतकरी म्हणून. हा. मग आता ते मशीन धारकच आहे ते. त्यामुळे काही विषय नाही. ते मशीन पूर्ण ब्लेड वाला बहुतेक पंजाबी असेल. हा. हा, आता ते कोणताही आम्हाला काही त्याची जास्त माहिती नाही हा. पण हा. तुम्हाला आता या मशीनचा म्हणजे आता चक्रधर कंपनीचं हे मशीन किंवा ते ज्यांनी मशीन विकलं किंवा ते चक्रधर कंपनीनं तुम्हाला कुठली मदत वगैरे काय केली का? म्हणजे असं सर्व्हिसला बाबतीत म्हणा किंवा याच्या बाबतीत खरं आपण या मशीन मालकांनाच विचारलं पाहिजे मशीन मालकाला विचार. की तुम्हाला सर्व्हिस बद्दल या कंपनीच्या सर्व्हिस बद्दल काय सांगाल? कंपनी सर्व्हिस म्हणजे चांगली आहे. जरी आपला काय प्रॉब्लेम वाटला तर ते स्वतः इथं येऊन जागेवर त्यांना सेवा देऊन जातात. ठीक आहे, म्हणजे स्वतः येऊन त्यांनी स्वतः त्यांची पाहणी करून ते काय चेंज करायला लागतंय ते मशीन मालकांना दाखवून जातात ते. ठीक आहे, त्यामुळे काय अडचण नाही शेत मशीनची. म्हणजे विक्री पश्चात सुद्धा हा, तुम्हाला काही तक्रार सर्व्हिस मिळते. सर्व्हिस चांगली आहे. एक नंबर. धन्यवाद. धन्यवाद.